नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मराठा आरक्षणासंदर्भात माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। काय आहे त्यांची भूमिका हे आपण DDM न्यूज चॅनलवर सविस्तरपणे त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत। मित्रांनो, सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या 1 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सबंध राज्यभर उपोषण धरणे आंदोलन सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून या आंदोलनास 1 वर्ष पूर्ण होत असल्याने आज अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणास माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी भेट देऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। विनायकराव पाटील यांची भूमिका काय म्हणाले ते पहा। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं आणि शासनानं वेळोवेळी त्यांना 2 महिने 3 महिने असे करत करत 1 वर्ष पूर्ण होत आलेलं आहे, तरी मराठा समाजाला आरक्षण या ठिकाणी मिळालेलं नाही। मी इथं बसलेल्या सर्व उपोषणकर्त्यांना जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो की आमचा सर्वस्वी पाठिंबा आपल्याला या ठिकाणी आहे आणि लवकरात लवकर शासनानं या बाबतीत निर्णय घ्यावा आणि कुठलंही उपोषण असलं त्या उपोषणाला प्रतिउपोषण या ठिकाणी तयार करून प्रश्न सुटत नाहीत, तर एक योग्य भूमिका घेऊन ज्या ज्या समाजाने आपल्याकडे मागणी केल्याच्या नंतर त्या मागणीचा विचार झाला पाहिजे, ते प्रश्न या ठिकाणी सोडवले पाहिजेत। ते प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी जर आपण उपप्रश्न या ठिकाणी निर्माण करत गेलो तर या महाराष्ट्रामध्ये शांतता सुव्यवस्था ठीक आहे, निवडणुकीचा काय निकाल लागेल त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण निवडणूक डोळ्यासमोरच ठेवून या सगळ्या गोष्टी करायच्या असं जर शासनानं या ठिकाणी गृहीत धरून सर्व समाजाला चालायचा जर प्रयत्न केला तर त्याच्यातून काही निष्पन्न होऊ शकणार नाही। कुठेतरी लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत अशी भूमिका महाराष्ट्रातल्या संबंध नेत्यांची आहे। मग ही भूमिका असताना एवढी दिरंगाई का, याही बाबतीतला विचार या ठिकाणी शासनाने करावा अशी शासनाला विनंती करतो आणि सर्व उपोषणकर्त्यांना जाहीरपणाने पाठिंबा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मागत आहेत, त्यावर आपले काय? नाही, ओबीसीतून आरक्षण मागत आहेत एवढ्यासाठीच की ते टिकणार आरक्षण आहे। आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा। तुमच्याच हातामध्ये केंद्र सरकार तुमच्याकडेच आहे, राज्य सरकार तुमच्याकडेच आहे। इतर आरक्षण देऊन टिकणारच नाही तर आरक्षण देता कशासाठी तुम्ही? जरांगे पाटलांची भूमिका जे रास्त आहे, त्यांना असं वाटतंय की ओबीसी मधूनच आरक्षण दिलं तर आरक्षण टिकू शकतंय, अन्यथा आरक्षण टिकू शकत नाही। तुम्ही टिकणार आरक्षण कसं देणार आहेत हे अगोदर जरांगे पाटलाला आपण पटवून सांगा। त्यांना पटलं, ती भूमिका पटली तर निश्चितपणाने ते स्वीकारतील।